तर हे पहा, या पद्धतीने आपण ब्लाऊज वरून मापे जे आहेत ते कसे घ्यायचे आहेत, पेपर कट कसा करायचा आहे, हे सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर ब्लाऊज वरून मेन तुम्हाला ब्लाऊज खूप जणींना काय होतं, नवीन शिकलेले असतात पण त्यांना परफेक्ट मापे जे आहेत ती घ्यायला येत नाहीत। मग मी तुम्हाला त्याच पद्धतीने म्हणजे सोप्यात सोपी पद्धत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हीही बाहेर न क्लास करता तुम्ही तुमचे घरच्या घरी ब्लाऊज शिवू शकतात किंवा परफेक्ट मापे जे आहेत ती घेऊ शकतात। त्यासाठी हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी दररोज मी आणत असते, जेणेकरून स्टेप बाय स्टेप तुम्हाला माहिती देत असते की कुठे काय घ्यायचं आहे किंवा उंची कशी घ्यायची आहे, किती मिळून घ्यायची आहे, मोंडा कटोरी साईज नुसार किती घ्यायचे आहे। तर हे बरेच मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, कोणी पाहिले नसतील तर जाऊन तिथे पाहायचं आहे। तर इथे पाहू शकतात। आता आपल्याला एका ताईंची कमेंट आलेली होती की 38 छातीच्या मापाचा ब्लाऊजची पेपर कटिंग दाखवा म्हणून। त्या ताईंचे तुम्हाला कमेंट तर दिसलीच असेल की कशा प्रकारे त्यांनी कमेंट केली की त्याच्यावर मी आजचा व्हिडिओ बनवत आहे। तर असे तुमचे जे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता, जेणेकरून मीही तुमचे प्रश्न सोडवू शकेन। तर या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, अगोदर आपल्याला हा जो ही साईड जी असते ती ज्या साईडने आपण हुके लावलेले असते ती साईड पासून आपल्याला प्रत्येक ब्लाऊज मध्ये कुठलाही ब्लाऊज असो किंवा कुठलीही साईज असो, तर तुम्हाला ज्या साईडने हुक लावलेली आहे त्याच साईडने तुम्हाला या छातीचा भाग जो आहे तो मोजून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला परफेक्ट मापे जे आहेत ती कशा प्रकारे काढू शकतात तुम्ही त्या पद्धतीने सांगणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आता ह्याला हुका आहेत, ज्या महिलांचे या साईडने काजी आहे, इकडच्या साईडने बटन आहे, इकडच्या साईडने काजी आहे, त्या साईडने काजी ज्या साईडने आहे त्याच साईडने तुम्हाला माप घ्यायचं आहे, इकडच्या साईडने घ्यायचं नाही। तर आता अगोदर आपण काय करायचं, इथून एकदम जिथे बाही जॉईंट झालेली आहे आपली तिथपर्यंत असा व्यवस्थित असा टेप ठेवून घ्यायचा आहे। तर इथे 9.5 भरत आहे, परफेक्ट किती भरत आहे 9.5। तसंच आपल्याला 9.5 भरत आहे, तर हा 38 छातीचा ब्लाऊज आहे, तर ह्याचा आपल्याला हा 9.5 जो आहे तो चौथा भाग आहे, 38 छातीचा चौथा भाग आहे। त्यानंतर आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे शोल्डर जिथं आहे आपलं तिथून आपल्याला कमरेपर्यंत उंची मोजून घ्यायची आहे, पाहू शकतात अशा रीतीने उंची मोजून घ्यायची आहे। तर इथे 12.5 भरत आहे, तर अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचे आहे, त्यांनी एक्स्ट्रा घ्यायला लावलेले आहे। तर इथं आपल्याला घ्यायचे आहे 13, तयार 13 घ्यायचे आहे, तर आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे। तयार 13 आहे, तर आपल्याला आता ओपन बाजू मी पुढच्या साईडने ठेवलेले आहे, बंद बाजू आपल्याकडच्या साईडने ठेवायचं आहे। त्यानंतर मी याच्यातच बॅक साईड आणि पुढची साईड म्हणजे पाठीमागलची बाजू आणि पुढची बाजू ही दोन्ही पार्ट मी लगेच इथेच काढून घेणार आहे। तर अशा पेपर ठेवून घ्यायचा आहे, न्यूज पेपरवर सांगत आहे तुम्हाला, कारण प्रत्येकीकडे न्यूज पेपर असतात त्याच्यामुळे। आता आपण तयार 13 केलेले आहे, त्याच्यामध्ये 1 इंच मिळवल्याच्या नंतर किती झाली आपली 14। पाठीमागलच्या बाजूसाठी आपल्याला 14 घ्यायचे आहे, पुढच्या बाजूसाठी घ्यायचे आहे आपल्याला 14.5, कारण आपल्याला पुढच्या साईडला 3 शिलाई लागतात आणि पाठीमागे आपल्याला 2 शिलाई लागतात। त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग, किती आहे 9.5। 9.5 मध्ये आपल्याला 2 इंच मिळून घ्यायचं आहे मार्जिन साठी। तसंच आपल्याला या साईडने हे 9.5 आणि 2 इंच मार्जिन साठी। हा व्यवस्थित आलाय का हे चेक करायचं आहे, 14.5 आलाय का हे चेक करायचं आहे, तर परफेक्ट आलेले आहेत। आता हे आपण बॉक्स तयार करून घेऊ। हे पहा, असा हा आपला बॉक्स तयार झालेला आहे। आता आपल्याला या साईडने शोल्डर टाकून घ्यायचा आहे। तर शोल्डर कसं मोजायचं तेही बऱ्याच जणींना येत नाही, तर कशा प्रकारे मोजायचं आहे ते सांगणार आहे। व्यवस्थित असा आहे असा ब्लाऊज ठेवून घ्यायचा आहे। हे पहा, आता याचा जो शोल्डर तयार शोल्डर जे आहे ते किती इंचाचा आहे 2.5 इंचाचा आहे। किती इंचाचा आहे 2.5 इंचाचा। मग आपल्याला हा शोल्डर जो आहे तो कसा मोजायचा आहे, जिथे आपली ही बाही जॉईंट केलेली आहे या बाहीपासून ते या बाहीपर्यंत व्यवस्थित असा टेप जो आहे तो ठेवून घ्यायचा आहे। हे पहा, एकदम असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे। तर हे पहा, अशा प्रकारे जास्त ओढायचाही नाही आणि जास्त ढिल्लाही सोडायचा नाही। तर इथे 11 भरत आहे,
11 भरत आहे तर आपल्याला शोल्डर किती ह्याचा 11चा आपल्याला हाफ करायचा आहे. हे पहा 11चा हाफ किती होतं 5.5. तर आता हे आपण साईडला काढून ठेव आणि आपल्याला इथे पूर्ण शोल्डर टाकून घ्यायचं आहे 5.5. त्यानंतर गळ्याची रुंदी घ्यायची आहे आपल्याला 2.5 पुढची आणि मागलची, कारण आपल्याला हा 38 छातीचा ब्लाउज आहे त्याच्यामुळे. त्यानंतर इथे राहिलेलं आहे तुमचं 3.25 राहिलेलं आहे. तर इथे तुमचं किती राहणार आहे 6.25. तसंच आपल्याला मोंडा घ्यायचा आहे 5.25. 38 छातीचा मोंडा किती आहे 5.25. आणि हे अंतर आपलं 6.25चं आलेलं आहे का हे चेक करायचं आहे. तर इथे माझं परफेक्ट आलेलं आहे. त्यानंतर हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. हे पहा हा बॉक्स तयार झालेला आहे. तसंच आता काय करायचं आहे आपल्याला बॅक साईडची जी मोंड्याची खोली आहे ती टाकून घ्यायची आहे. हा जो कोपरा आहे आपला इथून कोपऱ्यापासून सरळ मध्ये आपल्याला 1.25 ची मार्किंग करायची आहे. कितीची करायची आहे 1.25. आणि पुढच्या मोंड्याची करायची आहे आपल्याला 5.25. त्यानंतर हे 5.25 आहे तर 5.25चा आपल्याला मध्य करायचा आहे. 5.25चा मध्य करायचा आहे. असा टेप फोल्ड म्हणजे बंद करायचा आहे आणि तिथे मध्ये सेंटर काढून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपला छातीचा चौथा भाग किती आहे 9.5 वर एक मार्क करायचा आहे. तिथून आपलं पुढचं जे आहे ती 2 इंच एक्स्ट्रा राहणार आहे. आता आपल्याला बॅक साईडच्या मोंड्याची खोली टाकून घ्यायची आहे. तर 1.25 जे आहे तिथे आपल्याला व्यवस्थित असा जुळून घ्यायचा आहे. मध्यापासून 1.25 पासून इथे 9.5 पर्यंत. त्यानंतर आपल्याला ह्या साईडने इथे फुगा पडू नये म्हणून काय करायचं आहे 1.25 इंच आतमध्ये घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असा पुढच्या मोंड्याची खोली जी आहे ती आखून घ्यायची आहे. या पद्धतीने आखून घेतलेले आहे. तसंच आता आपल्याला खालच्या पार्टवर काय टाकायचं आहे बॅक साईडची गळ्याची उंची टाकायची आहे. आता आपल्याला फक्त पुढचे पार्ट आहेत ते टाकून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथे घ्यायचे आहे गळा. तर गळा पुढचा कसा मोजायचा आहे ते सांगणार आहे. हे पहा आता हे शोल्डर आहे तुमचं जॉईंट शोल्डर झालेलं आहे. बरेच जणी कन्फ्यूज होतात. सोप्यात सोपी सांगत आहे तुम्हाला. इथे शोल्डर आहे. शोल्डर पासून जिथपर्यंत तुमची कटोरी जॉईंट झालेली आहे तिथपर्यंत व्यवस्थित असा टेप जो आहे तो ठेवून घ्यायचा आहे. याची उंची किती आहे ती मोजायची आहे. तर याची उंची इथं 4 भरत आहे. किती भरत आहे 4. तर आपल्याला 4 मध्ये 1.5 इंच मिळवायचं आहे. प्रत्येक ब्लाउज मध्ये तुम्हाला अशा प्रकारे ती उंची मोजून घ्यायची आहे. तर इथे 4 भरलं. 4 मध्ये 1.5 इंच मिळवल्याच्या नंतर पुढचा गळा किती होणार आहे आपला 1. 4 मध्ये 1 इंच म्हणलं की 5. 5 मध्ये अर्धा आणखीन म्हणजे टोटल 1.5 इंच 5.5चा होणार आहे. तर इथे आपण 5.5 वर मार्क करायचा आहे. तसंच 2.5 वर आडवा ही गळ्याची रुंदी घ्यायची आहे आणि हा बॉक्स तयार करायचा आहे. हे पहा अशा रीतीने बॉक्स तयार केलेला आहे. आता आपल्याला क्रॉस पट्टी जी आहे ती प्रत्येक ब्लाउजला किती घेतात आपण 3.5 पुढच्या साईडला आणि या साईडला घेत असतात 3. त्यानंतर कमरेच्या साईडने आपल्याला अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आहे. कुठून घेतलेला आहे इथपर्यंत आपण वरच्या साईड पासून इथपर्यंत जुळून आणलेला आहे आणि इथून आपण अर्धा इंच आतमध्ये गेलेला आहे. त्यानंतर इकडच्या साईडने हे 3 वर एक मार्क करायचा आहे. म्हणजे आपल्याला हा क्रॉस पट्टीचा आकार जो आहे तो परफेक्ट येण्यासाठी ही सोपी पद्धत सांगत असते. बऱ्याच जणींना येत नाही. त्यानंतर आपल्याला हे किती घेतलेले आहे आपण टोटल 9.5. हे पहा 9.5 आणि इथे 2 इंच इथे 2 इंच. तर आपल्याला 11.5 जे आहे त्याचा मध्य काढायचा आहे. तर आपली कटोरी जी आहे ती 38 छातीला किती येणार आहे 5.25. आला आपला कटोरीचा इथे पॉइंट. इथे आपला 3.5चा क्रॉस पट्टीचा आहे तर असा आकार देऊन घ्यायचा आहे. हे पहा त्यानंतर पुढच्या मोंड्याची खोली आहे तिथून आपल्याला सरळ मध्ये क्रॉस मध्ये 2.5 वर एक मार्क करायचा आहे परफेक्ट. नंतर इथे आपल्याला अर्धा इंच वरती घ्यायचा आहे आणि हा पुढचा गळा जो आहे तो आकार देऊन घ्यायचा आहे.
हे पहा, हे झाला आपला पुढच्या गळ्याचा आकार. आता हे अर्धा इंच जे घेतलेला आहे हा पॉइंट इथे मिळवायचा आहे, इथून इथे मिळवायचा आहे. हे पहा, अशा रीतीने हे मिळवलेलं आहे. त्यानंतर आता मी काय सांगत असते, ज्यावेळेस तुम्हाला बॅक साईडला डीप गळा असेल त्यावेळेस आपल्याला इकडच्या साईडने गळ्याच्या साईडने पाव इंच आतमध्ये क्रॉस मध्ये घ्यायचा आहे. ज्यावेळेस तुमचा बॅक साईडचा गळा जो आहे तो डीप मध्ये असेल त्यावेळेस. पण आता हा जो ब्लाऊज आहे तो याचा डीप जास्त गळा नाहीये, 7-7.5चा आहे, ते नंतर तुम्ही पाहतानाच. आता हे अशा प्रकारे मी मार्क टाकून घेतलेले आहेत. आता मेन कमरेचा भाग घ्यायचा आहे आपल्याला. कंबर कशी मोजायची आहे, पूर्ण कंबर मोजून घ्यायची आहे. हे पहा, कंबर जे आहे ते पूर्ण मोजून घेतलेले आहे. 33.5 भरत आहे. अर्धा इंच आपण एक्स्ट्रा म्हणजे फिटिंग होत आहे त्यांना, त्याच्यामुळे अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे मी. तर 34 झालेले आहे. 34चा आपला चौथा भाग किती येणार आहे, 8.5. किती येणार आहे, 8.5. 8.5 मध्ये आपल्याला मार्जिंग साठी किती लागणार आहे, 2 आणि अर्धा इंच टक्स पॉइंट साठी. इथून अर्धा इंच टक्स पॉइंट साठी. तर आपला हा भाग झाला. आपण इकडच्या साईडने अर्धा इंच घेतलं तरी तेच भाग येला आणि इकडच्या साईडने घेतलं तरी पण आपला तोच भाग आला. तर अशा प्रकारे मापे जे आहेत ते टाकलेले आहेत. आता आपण कट करून घेताना काय करायचं आहे, बॅक साईड जे आहे आपल्याला ही इथल्या साईडने कट करायचं आहे. अगोदर आपण इथून कट करून ही पाठीमागीलची मोंडीची खोली आहे ती कट करायची आहे आणि हे भाग कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथून कट करायचं आहे आणि हे पुढचे पार्ट जे आहेत ती कट करून घ्यायचे आहे. कसे कट करणार आहे ते तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर समजणार आहे. तर आता हे कट करून घेऊया. तर हे पहा, हे झालेले आहेत आता कट आपले पुढचे पार्ट. आता आपल्याला पाठीमागलची बाजू जी आहे ती गळ्याची रुंदी टाकून गळ्याची उंची घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा जे भाग घेतलेला आहे आपण तोही आपल्याला कट करून टाकायचा आहे. तर आपण 14 वर एक मार्क करायचा आहे. बॅक साईडला आपण जे मार्क केलेलं होतं पुढच्या साईडला 14.5 आणि 14, तर हे आपल्याला कट करून टाकायचं आहे नंतर, जेणेकरून आपली तयार उंची 13 राहणार आहे. त्यानंतर इथे शोल्डर घेतलेला आहे, शोल्डर आपला आहे तीच ठेवायचा आहे आणि गळ्याची रुंदी जी आहे ती घेतलेली आहे 2.5 आणि बॅक साईडच्या गळ्याची उंची मोजून घ्यायची आहे. जिथून आपण शोल्डर जॉईंट केलेला आहे तिथून व्यवस्थित असा टेप जो आहे तो धरायचा आहे, पाहू शकता. आणि जिथे आपला हा कोन आलेला आहे पाइपिंगचा तो सरळ असा व्यवस्थित येते का हे चेक करायचं. तर इथं आपला 6.5 आलेला आहे. 6.5 आलेला आहे तर आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर टोटल 7च्या गळ्याची उंची घ्यायची आहे. पाठीमागील गळा जो आहे तो आपल्याला 7 घ्यायचा आहे. तर इथे पहा, इथून आपण किती घेतलेला आहे तर असाही तुम्ही घेऊ शकता. इथून आपल्याला वरती आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे त्याच्यामुळे आपण अर्धा इंच सोडून देणार आहेत आणि अर्धा इंच सोडून दिल्याच्या नंतर तुम्हाला इथं किती घेतलेला आहे आपण तयारच्या वर आपल्याला 1.25चा गळा लागत असतो. हे पहा, परफेक्ट आपला 1.25चा आलेला आहे. आता आपण इथूनही 2.5चा जो आहे तो घेणार आहेत आणि हा बॉक्स तयार करून गोल आकार द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला हा कट करून टाकायचा आहे. कस्टमरचा ब्लाउज आहे तर याच्यावरून मी हाच पेपर ठेवून कस्टमरचे जे ब्लाउज पीस आहेत 80 सेंटीमीटर मध्ये होत नाहीत, मग कशा प्रकारे कट करायचे हे तुम्हाला पेपर कट करूनच करायचे असतात. डायरेक्ट जर कपड्यावर मापे टाकली तर व्यवस्थित असा बसत नाही, त्यासाठी शक्यतो तुम्ही पेपर वापरूनच कट करायचे आहे. 1 मीटर ब्लाउज पीस असतील तर बसतो, पण 80 सेंटीमीटर जर असेल तर बसत नाही. तर आता इथे गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि हा कट करून टाकायचा आहे.
तर हे पहा, हे झालेले आहे, साईडला ठेवून देऊ. आता आपण याच्यावर कटोरी जी आहे छोटी ती वाढून घ्यायची आहे. ही जी कटोरी आहे, ही जी बाजू आहे ती सरळ घेतलेली आहे आणि इथे आपल्याला गळ्याच्या साईडने अर्धा इंच अंतर सोडायचं आहे आणि खालच्या साईडने 1.5 इंच अंतर सोडून छोटी कटोरी जी आहे ती तुम्हाला व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आहे. तर सरळमध्ये 1.5 इंच अंतर सुटलेलं आहे ते पाहू शकता. पुन्हा या साईडनेही आपल्याला सरळमध्ये 1.5 इंच अंतरवर मार्क करायचं आहे इथे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही 5.6 आहे, तयार कटोरी किती आहे 5.6. तर आपल्याला इथे 3 ला 1 रेषा कमी आहे, तिथे पॉइंट करायचा आहे, म्हणजे आपला 5.6चा परफेक्ट पॉइंट होतो. आता इथून आपल्याला खाली 1.5 वर 1 मार्क करायचा आहे. नंतर आपल्याला कटोरी जॉईंट करण्यासाठी अर्धा इंच लागत आहे. तर आपल्याला इथून हा गोल आकार व्यवस्थित असा द्यायचा आहे. त्यानंतर आता ही सरळ घेतलेला आहे, हे कसा घेतलेला आहे आपण सरळ, या साईडने कसा घेतलेला आहे सरळ. आता आपल्याला क्रॉस मध्ये अर्धा इंच वरती घ्यायचा आहे, या साईडनेही क्रॉस मध्ये वरती घ्यायचा आहे. वरती घेतल्याच्या नंतर इथून आपल्याला पॉइंट घ्यायचा आहे 4.5चा, कंपल्सरी 4.5चा घ्यायचा आहे. ज्यावेळेस तुमची उंचीवर डिपेंड राहतं की इथला किती घ्यायचा आहे ती. आता हा आपण इथे मिळून घेऊ. हे पहा, अशा रीतीने मिळून घेतलेला आहे. आता आपला हा मध्यचा आहे तो आपल्याला हा अर्धा इंचाचा जो पॉइंट आहे तिथे मिळवायचा आहे आणि हा वरचा जो आहे तो अशा रीतीने आपल्याला इथे मिळवून घ्यायचा आहे. हे पहा, तर आता इथे तुम्हाला थोडासा असा व्यवस्थित आकार दिसत नाही, मग त्यावेळेस काय करायचं, असा गोल राऊंड मध्ये आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे या. आणि आता इथे आपल्याला कटोरीचा गळ्याचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे. हे आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो टक्स आहे तो टक्स किती घ्यायचा आहे आपल्याला, आडवा घ्यायचा आहे 1.5, इकडच्या साईडने हे घ्यायचा आहे 1.5 आणि उभा टक्स घ्यायचा आहे आपल्याला 2.5. किती घ्यायचा आहे 2.5. तसंच आपल्याला या साईडनेही 1 वर मार्क करायचा आहे आणि हा पॉइंट व्यवस्थित आलाय का हे चेक करायचं आहे. हा मधला पॉइंट तर परफेक्ट आलेला आहे, फक्त आपला इथं साईडला सरकलेला आहे, तर ते बरोबर होत आहे. आता इथून आपण हा लाईन करून घ्यायचा आहे. आता आपल्याला तयार कटोरी किती पाहिजे, 3 ला 1 रेषा कमी इथे आलेला आहे. तसंच या साईडने आपल्याला 3 ला 1 रेषा कमी इथं आलेला आहे. आता इथं आलेला आहे, तर आता तुम्हाला ही साईड जी आहे ती मोठी दिसत आहे, पण हे पेन जो आहे तो जाड आहे. तर आता हा पेन जाड आहे, त्याच्यामुळे काय करायचं आहे आपल्याला, असा आतमध्ये घ्यायचा आहे. इथं आपला अर्धा इंच एक्स्ट्रा परफेक्ट इथं कट राहतं आणि इथून आपल्याला कट करायचं आहे. हे पहा, हे झालेले आहे आपली 38 छातीची कटोरी, छोट्या कटोरी पासून मोठी कटोरी. आता आपल्याला घ्यायची आहे बाहीची कटिंग. तर बाहीची कटिंग कशी घ्यायची आहे, तर हे पहा, बंद बाजू जी आहे ती आपल्याकडच्या साईडने, ओपन बाजू जी आहे ती पुढच्या साईडने. त्यानंतर आपल्याला ब्लाऊज वरून माप घ्यायचं आहे. तर हा साधा ब्लाऊज पीस आहे आणि कस्टमरचे जे ब्लाऊज आहेत तेही साधेच आहेत. तर आपल्याला लांबी मोजून घ्यायची आहे, तर 6.25 भरत आहे. 6.25 मध्ये आपल्याला पुढची दुमडपट्टीसाठी लागणार आहे 1 इंच, म्हणजे इथे 7.25. 7.25 आणि अर्धा इंच आपल्याला शिलाईसाठी बाही जॉईंट करण्यासाठी लागत आहे. टोटल 7.25 ची लांबी घ्यायची आहे आपल्याला इथे. त्यानंतर छातीचा चौथा भाग किती आहे 9.5. 9.5 मध्ये अर्धा इंच मिळवायचा आहे 10, टोटल 10 घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथेही 7.25 वर मार्क करायचा आहे. हा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. हे पहा, असा बॉक्स तयार झाला. आता आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे 3.25. हे जे 10 घेतलेला आहे आपण 10चा मध्य काढायचा आहे 5. 5 वर 1 मार्क करायचा आहे, तिथूनही आपल्याला 3.25 वर मार्किंग करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला सरळ असा हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे.
बॉक्स तयार करून घेतला. नंतर आपल्याला कॅफाईटच्या साईडने 2 इंच वरती मार्क करायचा आहे आणि हे 2.5 आहे. याचे आपल्याला 3 भाग करायचे आहेत. एकला 1 रेषा कमी, एकला 1 रेषा कमी आणि एकला 1 रेषा कमी. हे 3 भाग झालेले आहेत. हा जो भाग आहे तो आपला पाठीमागलचा मोंड्याचा आकार आहे. हा जो आहे तो पुढच्या मोंड्याचा आकार आहे. आता आपल्याला या पद्धतीने पाठीमागीलची मोंड्याची बाजू जी आहे ती व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे इथे मिळून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला पुढच्याही मोंड्याचा आकार जो आहे तो असा देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला आता फिटिंग घ्यायची आहे, दंड फिटिंग. तर जितकी आपली दंडाची फिटिंग आहे ती मोजून घ्यायची आहे. तर इथे 6.5 भरत आहे, तर 6.5 वर 1 मार्क करायचा आहे. तिथून आपल्याला मार्जिंगसाठी 2 इंच लागत आहे. तर आता आपल्याला ही पुढची जी आहे ती दुमडपट्टीसाठी 1 इंच एक्स्ट्रा फोल्ड करायचा आहे. साधी बाही असेल तर 1 इंच आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि इथून आपल्याला फिटिंग घ्यायची आहे 6.5 आणि 2 इंच मार्जिन. तर आता ही रेषा जी आहे ती इथे मिळवायची आहे आणि ही जी रेषा आहे ती आपल्याला इथे मिळवायची आहे. आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. कट करताना आपल्याला हा जो बाहेरचा भाग आहे तो कट करायचा आहे. बॅक साईडची जी बाजू आहे ती कट करायची आहे. नंतर ओपन बाही करायची आहे आणि पुढचा भाग जो आहे तो फिश आकार तो कट करायचा आहे. हे पहा, आता इथे तुमचा हा जो फोल्ड करताना ही पट्टी जी आहे ती व्यवस्थित अशी दुमडली जाते, कुठेच कमी जास्त होत नाही. तर या पद्धतीने तुम्ही बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपण हा 38 माप जे आहे ती ब्लाऊजवरून मापे घेऊन कस्टमरचा ब्लाऊज जो आहे तो कट केलेला आहे. आता हा पेपर ठेवून मी लगेचच कस्टमरचे जे 2 ब्लाऊज आहेत 80 सेंटीमीटरचे आहेत, तर हे पहा, हे जे 2 ब्लाऊज आहेत ते कट करून घेणार आहे. त्याच्यामुळे शक्यतो तुमचं 32 पर्यंत, 32, 36, 34 पर्यंत ब्लाऊजवर तुम्ही कट करून घेऊ शकतात. पण जास्त मोठी मापे असतील तर तुम्हाला पेपरच वापरावा लागतो. तर चला मैत्रिणींनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडला असला तर नक्की कमेंटद्वारे सांगू शकता आणि तुम्हालाही तुमचे ब्लाऊज बद्दलची काही प्रश्न असतील तर तेही कमेंटद्वारे विचारू शकतात. चला, बाय.